मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य अभिजित वंजारींजींनी अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलं आणि खरं तर त्यांचा अभ्यासच स्वयंस्पष्ट आहे की यामधल्या आपल्या सगळ्या सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची पद्धत आणि प्रत्यक्ष कायद्यातली अडचण हा खरं तर बघितलं तर हा संघर्ष त्यामधला आहे. याचं कारण कायद्या ठिकाणी स्पष्ट आहे. राज्य सरकारच्या योजना आणि विविध शासन निर्णय हे त्या ठिकाणी तेही स्वयंस्पष्ट आहेत. आपण या ठिकाणी हे समजून घेतलं पाहिजे की या योजनेचा मूळ हेतूच जो होता, जो 1978च्या शासन निर्णयानुसार झाला, तर ही योजना जी आहे ही त्यावेळेला जे पदवीधर किंवा पदविकाधारक किंवा डिप्लोमा होल्डर हे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये आपलं नाव नोंदणी करायचे. स्वाभाविक आहे. म्हणजे मला तर आठवतं आहे भाई की मी सुद्धा नाव त्या ठिकाणी नोंदलेलं आहे. आता त्यांनी नाव नोंदल्यानंतर सुद्धा 3 वर्षाचा सर्वसाधारण गटासाठी, मागासवर्गीयांसाठी 2 वर्षाचा काळात जर त्याला नोकरी लागली नाही तर त्या बेरोजगाराच्या हाताला काहीतरी मदत म्हणून या योजनेचं नावच पदवीधर व पदविकाधारकांना मानधन रूपाने अर्थसहाय्य योजना. त्यामुळे ही नियुक्ती आहे का? नाही. ही त्याच्यावर जॉईनिंगचा नियम जो आपल्या शासन निर्णयाच्या कायद्यानुसार आहे का? तर नाही. ही योजना आहे आणि ती योग्य योजना आहे. त्याही वेळेला काँग्रेसचंच सरकार होतं, म्हणजे मी पॉलिटिकल ते करत नाही. अतिशय योग्य योजना आहे आणि त्यामुळे त्या योजनेच्या प्रमाणे आपण त्या ठिकाणी लोकांना अंशकालीन अशा स्वरूपाच्या पदवीधर अंशकालीन कर्मचारी अशी योजना ही सुरू झाली. तुम्ही जे म्हणालात ते खरं आहे. त्यामध्ये एकदा नाही 5 वेळा विविध वेळेला सहानुभूतीवरच विचार झाला. तो कसा झाला? तर या योजनेत बेरोजगारास महिन्यातून 15 दिवस रोज किमान 4 तास अल्प स्वरूपाची, त्यात कामसुद्धा असं स्पेसिफाय केलं होतं की त्याला दुसरी नोकरी मिळेपर्यंत त्याला काही ना काही काम मिळालं पाहिजे, त्याला सहाय्य झालं पाहिजे म्हणून अल्प स्वरूपाचं काम देण्याची योजना महिन्यातून 15 दिवस आणि रोज 4 तास. त्यावेळेला तो जो निर्णय झाला होता तो 100 रुपये असा त्याला मानधनाचा होता, जो 1995मध्ये तो 300 रुपये झाला. ही पहिली आपण त्यांना सूट सवलत दिली, योग्य आहे. त्यानंतर आपण 1998मध्ये शासकीय सेवेतील गट क पदावरील नियुक्तीसाठी त्यांच्या वयामधली दुसरी सवलत दिली आपण. यांच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करून सुद्धा, आणि ती अट 35 वर्ष आणि इतरांच्या बाबतीत 30 वर्ष, मागासवर्गीयांच्या बाबतीत 35 वर्ष, ही दुसरी सूट आपण त्या ठिकाणी केली. मग तिसऱ्यांदा आपण ज्याचा उल्लेख आपण केलात की 2001मध्ये आपण या पदवीधर व पदविकाधारकांना शासकीय व निमशासकीय सेवेतील नियुक्त्यांमध्ये त्यांच्या अटीची मर्यादा 45 केली की 45पर्यंत जरी असतील ते मानधनावर काम करताना आणि शासकीय निमशासकीयमध्ये जर नियुक्तीची संधी असेल तर त्यांच्या वयाची अट आपण 45पर्यंत सुद्धा केली. मग आपण चौथ्यांदा 2009मध्ये ज्याचा उल्लेख आपण केला की 10% समांतर आरक्षण या अंशकालीन उमेदवारांना अजून एक सुविधा सवलत 10% समांतर आरक्षणातनं दिली. त्यानंतर अजून एक 5वी आपण सवलत त्यामध्ये दिली. ती म्हणजे या अंशकालीन उमेदवारांना शासकीय निमशासकीय सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क, म्हणजे MPSCच्या राजपत्र सोडूनच्या गट क मधल्या जर त्या ठिकाणी नियुक्त असतील सरळ सेवेने तर त्यामध्ये सुद्धा आपण त्याच्या वयाची अट 46 वरून 55पर्यंत केली. आता जो प्रश्न आहे ना आपला की ह्या 5 अटी दिल्यानंतर हे स्वाभाविक आहे, जे तुम्ही म्हणाला ते सत्य आहे. काही लोक 55ला झाले, काही 50ला झाले, काही 52ला झाले, पण रिटायरमेंटची एज तर आपली ठरलेली आहे ती 58ची आहे. आणि त्यामुळे आता पुढे आपल्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये पहिली मागणी अशी आहे की जे ऑनररियम म्हणून जेव्हा जॉईन झाले तेव्हापासूनची त्यांची सेवा मानण्यात यावी. आता कायदा स्पष्ट, जे सुरुवातीला मी म्हटलं कायदा आणि सहानुभूती यातला हा लढा आहे. जेव्हा नियुक्ती होईल शासन सेवेवर तेव्हापासूनच त्याचं शासकीय वय मोजलं जाईल. तो ज्यावेळेला आर्थिक सहायता योजनेत होता त्यावेळेला त्याला सूट सवलत देत देत आपण कसं सामावून घेता येईल याचा संपूर्ण विचार केला. आणि त्यामुळे तो ज्यावेळेला ऑनररियममध्ये होता त्यावेळेपासून त्याचं वय शासकीय सेवेचं मोजणं हे कायद्याला धरून योग्य होणार नाही आणि त्याच्यातनं मल्टिपल लिटिगेशन्स सुद्धा निर्माण होऊ शकतात. एक दुसरं आपण त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलं की
की ज्या लोकांना 3, 4, 5 वर्ष राहिली असतील, जेव्हा शासकीय सेवेवर नियुक्त झाल्यानंतर मग त्यांना सेवेमध्ये मिळणारी वर्ष कमी होतात आणि म्हणून त्यांना जास्तीचा लाभ मिळत नाही. त्यामुळे त्यांना सुद्धा आपण म्हणताय ज्यावेळी तो ऑनरेरियम होता तेव्हापासून मोजा, तर हे सुद्धा तितकंसं कायद्याला अभिप्रेत नाही. त्यातनंही मल्टिपल लिटिगेशन निर्माण होते. तिसरा मुद्दा आपण त्या ठिकाणी मांडलात की काही राज्यांनी 62 वर्ष वय केली. आता हा एकंदरीतच वेगळा निर्णय आहे की ज्यामध्ये बाकीच्या सरकारचे निर्णय आंध्र प्रदेशचा मी पाहिला तर तो सरसकट शासकीय कर्मचाऱ्यांच्या वयातल्या वृद्धीचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या समोर सरकारसमोर असा आता विषय नाही. आता त्याची मी चर्चा करत नाही, कारण तुम्ही स्वतः पदवीधरमधनं निवडून आलात. पदवीधर सुद्धा आता संधीची वाट पाहतोय. जागा रिकाम्या होतील, मला संधी मिळेल, मी जाईन. त्यामुळे त्याचे एक मल्टिपल विषय, त्याची चर्चा मी आज करत नाही. त्यामुळे सरसकट वय वाढवणं असा विषय सरकारच्या आज विचाराधीन नाही. त्यामुळे अंशकालीन पदवीधरांच्या विषयात सुद्धा तो लागू होत नाही. हा तिसरा मुद्दा आहे. आपण त्या ठिकाणी चौथा मुद्दा असं म्हटलात की जुनी पेन्शन योजना. आता त्यात सुद्धा कायदा स्पष्टच आहे ना. आपल्या कायद्यानुसार त्या ठिकाणी 2005 च्या अगोदर नियुक्त झालेले किंवा 2005च्या आधी ज्याची जाहिरात आली आणि 2005 नंतर नियुक्त झालेले, यात जो बसेल या अंशकालीनमध्ये सुद्धा त्याला लाभ मिळेल. पण जो यात बसणार नाही त्याला ऑनरेरियमच्या नियुक्तीच्या तारखेच्या आधारावर जुनी पेन्शन योजना, मला वाटतं हे कायद्याला अभिप्रेत पण नाही. त्यातनं मल्टिपल लिटिगेशन होऊ शकतात. आणि त्यामुळे या सगळ्यावर 6वा प्रश्न तुम्ही मांडला तो 5 वर्षात आपण 10% सवलतीच्या सरळ सेवेमधला फायदा घेणारे किती अंशकालीन आहेत त्याची माहिती मी पटलावर ठेवतो. तरी आपण आजपर्यंत सवलत आणि सुटीचा निर्णय ह्या सगळ्यांसाठी वारंवार घेतला आणि सरकारची ती भूमिकाच आहे. म्हणून मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की मुख्य सचिवांच्या स्तरावर एक विशेष समितीची बैठक याच्यावर घेऊन यांना अजून काय मदत, सहाय्य, फायदा आणि लाभ याचं चर्चा नक्की करण्यात येईल. लक्षवेधी क्रमांक 4. एक मिनिट. नाही, याच्यामध्ये आपण अतिशय समर्पक असं उत्तर दिलं, व्यवस्थित उत्तर दिलं, काही त्याच्यामध्ये वाद नाही. पण या 10%चा जो 2009चा जो आपला पदवीधर अंशकालीनचा जो निर्णय आहे सरळ सेवा भरतीमध्ये, तर ते आपला मुद्दा तोच आहे की वयाच्या समजा 53व्या वर्षी तो सरळ सेवा भरतीमध्ये आला तर त्याला 58व्या वर्षी रिटायर व्हायचा आहे, म्हणजे त्याची 5 वर्ष सेवा झाली. आपली जी 1982ची जुनी पेन्शन योजना होती त्याची रिक्वायरमेंट होती की किमान 20 वर्ष जर सर्व्हिस झाली तर त्याला सर्व निवृत्तीचे सगळे काही बेनिफिट्स मिळायचे. पण नवीन जी युनिफाईड पेन्शन स्कीम आहे किंवा NPS जी नवीन योजना आणली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून, तर याच्यामध्ये किमान 10 वर्ष तरी सेवा असली पाहिजे. पण या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये तेच नेमकं होते आहे की उशिरा वयामध्ये लागलेल्या नोकरीमध्ये लागलेला असल्यामुळे आणि त्यांची 10 वर्ष सुद्धा सेवा होत नाही आहे, म्हणून त्यांना काहीच बेनिफिट मिळत नाही दादा. म्हणून आमची विनंती आहे की आंध्र प्रदेशप्रमाणे किंवा इतर राज्याच्या तुलनेमध्ये मला ते लक्षात आलं की राज्य शासनाचा आपण तो निर्णय घेऊ शकत नाही एकदम, परंतु जसं आपण समांतर आरक्षणाचा निर्णय घेतला त्याच धर्तीवर या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये, कारण यांची वाढत्या वयामध्ये यांना नोकरी लागत असल्यामुळे त्यांना तो जो 10 वर्षाची पेन्शन स्कीममध्ये जो बेनिफिट मिळत नाही, तर म्हणून त्यांना किमान 62 वर्ष जर केलं तर मग त्याच्यापैकी बऱ्याचशा लोकांना त्या रिटायरमेंटचे बेनिफिट्स मिळतील आणि म्हणून तेवढा त्यांच्यापुरता सहानुभूतीपूर्वक आपण तो निर्णय घेणार का, हा माझा प्रश्न. सभापती महोदय, या प्रश्नाचं उत्तर थेट देणं मी टाळतो. याचं कारण कायदा मला ते तसं उत्तर देताची परवानगी देत नाही आणि विरोधात उत्तर देणं हे त्या मुलांच्यावर, आता मुलं नाहीच ते आता 55 वर्ष म्हणजे मोठी झालेली सगळी लोक आहेत, त्यांच्यावर अन्यायकारक होईल. म्हणून मी एवढंच म्हणेन, 62चा विषय आज आपण केला तर त्याला वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा करायला लागेल. जो शासन सेवेमध्ये वयाच्या उशिरा म्हणजे रिटायरमेंटच्या कमी वर्ष मिळाल्या अशा ठिकाणी जर सेवानियुक्त झाला असेल तर त्याला 80तल्या 82तल्या योजनेतल्या 10 वर्ष पूर्ती न झाल्यामुळेच्या पेन्शनचे फायदे मिळत नाही, ही सध्या परिस्थिती आहे. त्याऐवजी त्याला काय अन्याचे लाभ देता येऊ शकतील याची चर्चा मुख्य सचिव स्तरावरच्या बैठकीत करू. निरंजन डावखरे. सभापती महोदय, अतिशय सविस्तर उत्तर खरं तर मंत्री महोदयांनी दिलेत आणि त्यालाच विषयाला धरून थोडंसं स्कोप वाढवत या प्रश्नाचा,
कारण माननीय मंत्री महोदय हे ज्येष्ठ आहेत, ते निश्चितपणे या विषयाला न्याय देऊ शकतील या अपेक्षेने मी थोडंसं स्कोपच्या बाहेर जाऊन पण संलग्न असलेला प्रश्न विचारतो की ठाणे जिल्ह्यामध्ये उपाध्यापक मधून विशेष शिक्षक जे पदावर